नमस्कार मित्रो, खरंच तिसरं महायुद्ध होईल. कारण आज जगात जे चाललंय, जे वातावरण तयार झालं आणि दोन अलग अलग प्रदेशामध्ये ज्या पद्धतीने युद्ध चालू आहेत. सुरुवातीला रशियाने युक्रेनवर हल्ला केला आणि आज 2 वर्षापेक्षा जास्त काळ होत आला तरी ते युद्ध थांबलेलं नाही. युक्रेन पार बेचिराख झाला. त्यांचे घर, त्यांचे ऑफिस, वेगवेगळ्या बिल्डिंगा, गार्डन आणि पूर्ण देशातल्या इमारती ह्या बऱ्याचशा जळून गेल्या, भुईसपाट झाल्या, पार त्यांचे ढिगारे तयार झाले. तिथले लोक अलग अलग देशात पळून गेले. गुरंढोरं, पशुपक्षी यांना कोणी वाली राहिला नाही. ज्या ठिकाणी माणसालाच कोणी वाली नाही त्या ठिकाणी मुक्या प्राण्यांना कोण विचारतं. आणि तरी अजूनही रशिया हल्ले करतोय का? तर त्याला नाटोमध्ये युक्रेनने जायला नको ह्या कारणासाठी त्याने युक्रेनशी युद्ध केलं. खरं तर त्याला युक्रेनचा भूप्रदेश हवा होता. युक्रेनने मी सांगितलं ते ऐकायला पाहिजे अशी पुतिनची मागणी होती आणि त्याला प्रतिसाद न दिल्यामुळे आज युक्रेन बेचिराख करण्यात आला. दुसरीकडे इस्रायल आणि गाझा याच्यामध्ये युद्ध छेडलं गेलं. त्याला प्राथमिक कारण गाझाच्या आतंकवाद्याने किंवा लोकांनी इस्रायलच्या किनारपट्टीवर जाऊन काही लोकांचे मुर्दे पाडले आणि काहींना पळून नेलं. त्यानंतर हे युद्ध सुरू झालं. ते मग अलग अलग तिथल्या ज्या आतंकवादी, दहशतवादी किंवा स्वतःला स्वातंत्र्यवादी, देशप्रेमी म्हणणाऱ्या संघटना होत्या, ज्या लेबनॉनमध्ये आहेत, ज्या सिरियामध्ये आहेत आणि ज्या गाझामध्ये आहेत, इजिप्तमध्ये आहेत, या सगळ्यांनी इस्रायलचे युद्ध छेडलं आणि आज 7-8 महिने झाले 50,000च्या वरती लोक मेली तरी युद्ध थांबण्याचं लक्ष नाही. त्या ठिकाणी इस्रायलला मोठ्या प्रमाणात नाटो देशांनी, युरोपमधल्या देशांनी आणि अमेरिकेने मदत केली. तसंच मदत युक्रेनलाही अमेरिकेने केली, वेगवेगळ्या युरोप खंडातल्या देशांनी केली आणि युद्ध दिवसेंदिवस वाढत गेलं पण कमी झाला नाही. तेव्हा रशिया हा अमेरिकेवर दात खातोय. चीन रशियाच्या बाजूने उभा आहे आणि उत्तर कोरियाही रशियाला मदत करतोय. परत इराण असे काही देश आहेत की जे रशियाच्या बाजूने आहेत आणि बाकी बरेचसे देश, युरोप खंड हा अमेरिकेच्या बाजूने उभा आहे. मित्रहो, जेव्हा पहिलं महायुद्ध झालं तेव्हा जर्मनीच्या बाजूला काही देश आणि इंग्लंडच्या बाजूला फ्रेंच, स्पेन, रशिया असे काही देश होते. ते युद्ध 1920 ते 1925 असं 5 वर्ष चाललं आणि त्याच्यात करोडो लोक मेले, प्रचंड नुकसान झालं, लोक विस्थापित झाली, शहरं बेचिराख झाली. तोच प्रकार त्याचीच पुनरावृत्ती 1940मध्ये हिटलरने पुन्हा घडून आणली आणि ते युद्ध 45ला पर्यंत चाललं. तेव्हाही जर्मनच्या बाजूला काही देश, फ्रान्स, इंग्लंड आणि त्यांना मदतीला अमेरिकाला आणि हे युद्धही मोठ्या प्रमाणात मानवहानी, बेचिराख, देशाचं प्रचंड नुकसान, विखुरलेला समाज आणि विस्थापित झालेले लहान मुलं, बायका आणि वयस्कर व्यक्तींचे प्रचंड हाल या दोघं युद्धामध्ये झाले. या युद्धातही काही कोटी लोक मेले. पण त्यानंतर शीतयुद्ध सुरू झालं आणि बऱ्या प्रमाणात किंवा 75 ते 80 वर्ष म्हणजे जवळजवळ 1945 ते 2024 ह्या 80 वर्षाच्या काळात कुठेही फारसे युद्ध झाले नाही आणि प्रचंड मनुष्यहानी आणि
शहरं आणि देश बर्बाद झाले नाहीत, पण या 2 वर्षानंतर पुन्हा हे सुरू झालं आणि आता तर एकंदरीत असं वाटायला लागलं हे युद्ध अधिक भडकेल आणि इस्रायल गाझा याच्यामध्ये काही देश गुरफटतील आणि रशिया आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष घडून येईल, तेव्हा 2 तट पडून हे युद्ध महायुद्धात बदलेल असं एकंदरीत दिसून येतं. ते होऊ नये अशी आपण फक्त प्रार्थना करू शकतो, कारण आपण सामान्य नागरिक आहोत. मग ते भारतीय असो की जर्मन असो की फ्रेंच असो, सामान्य नागरिकांच्या हाती फारसं काही राहत नाही, कारण युद्ध खेळणारे लोक वेगळे असतात आणि त्यांचे विचार, त्यांच्या महत्त्वाकांक्षा आणि अलग अलग देशात राहून त्यांना काय हवं, जे सत्तास्थानी बसलेले असतात त्यांचे राजकारणाचे खेळ फार वेगळे असतात. ते तुम्हा आम्हाला समजण्याच्या बाहेरचे आहेत, पण त्यांच्या खेळात सामान्य माणसाचा जीव जातो. हा जीव इतका लहान झाला आहे, तो इतका कसपटापणे लेखला गेला आहे की जगामध्ये कुठल्याही देशात सामान्य माणसाला काही किंमत नाही. तेव्हा मित्रहो, कुठल्याही सरकारने निवडताना, कुठलाही नेता निवडताना हा आपला देश सुरक्षित ठेवेल का, हा विनाकारण दुसऱ्या देशावर हल्ला करून त्या देशाबरोबर आपलंही नुकसान करून घेईल का, याचा विचार समग्र जनतेने खरोखर केला पाहिजे आणि त्यानुसार त्या व्यक्तीला सत्तास्थानी बसवलं पाहिजे. मग यात धर्म, जात, समाज, वर्ग, वर्ण आणि भाषा आणि देश याचा फारसा अडसर येता कामा नये. मानवतेच्या दृष्टीने आपण उभे राहिले पाहिजे आणि अन्याय झालेल्या देशावरला पाठिंबा दिला पाहिजे आणि अन्याय करणाऱ्या देशाच्या सत्ताधीशाला खडे बोल सुनावले पाहिजे. ही खरं आजची गरज आहे. जरी आपण सामान्य असलो तरी आपण व्यक्त होऊ शकतो. आपण वर्तमानपत्रातून किंवा आता आपल्याकडे फार मोठा प्लॅटफॉर्म तयार झाला आहे, जो मोबाईलमध्ये वेगवेगळे ॲप्सद्वारे मोबाईलमध्ये वेगवेगळे व्हिडिओ टाकून तुम्ही तुमचं मत व्यक्त करू शकता आणि किती मोठा व्यक्ती असला तरी त्याला 4 बोल सुनावू शकता. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवून खरोखर असं काही काम करण्याची आजची खरोखर खूप गरज आहे. तेव्हा मित्रहो, लक्षात असू द्या. नमस्कार.